उमेदवार असेल ज्यांनी गेल्या 2019च्या निवडणुकीत चांगली मतं अपक्ष राहून पण घेतली होती, एक स्वतःचा त्यांचा मतदारांचा वर्ग आहे। सुप्रिया सुळेंच्या कार्यालयाबाहेरचा हा जल्लोष आपण पाहतोय। सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आघाडी टिकवून ठेवलेली आहे, त्यामुळे एक काटेकी टक्कर बारामतीमध्ये जी होती, कौटुंबिक लढत मानली जात होती, नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होती आणि त्यात सुप्रिया सुळे यांची आघाडी आणि आता जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। बारामतीमध्ये सुद्धा एक आव्हानात्मक अशी स्थिती होती, कारण कौटुंबिक लढत मांडली जात होती, पण त्यामागे राजकीय गणितं खूप मोठी होती। एकीकडे शरद पवार यांचा गेल्या 5 दशकांचा तिथला संपर्क आणि त्याविरोधात अजित पवार यांनी गेल्या 2 ते 3 दशकांमध्ये तिथे जी पकड जमवली होती, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या लढतीकडे लक्ष होतं। शरद पवार यांचा उमेदवार जिंकणार की अजित पवार यांचा उमेदवार जिंकणार याबाबतची उत्सुकता होती आणि सध्या तरी त्यात सुप्रिया सुळेंनी आघाडी घेतल्याचं दिसतंय। नारायण राणे हे 4785 मतांनी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पिछाडीवर आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गचा जर आपण विचार केला, नारायण राणे यांनी जी तिथे त्यांची उमेदवारी होती, खरं तर तिथे किरण सामंत हे इच्छुक होते। जर किरण सामंत